हॅलो. बीड जिल्ह्यामध्ये सीना नदीच्या काठाला वसले खेडे गाव चौंडी नाव गावाला. अशा गावामध्ये मणकोजी शिंदे धनगर पाटील राहायला. लक्ष्मीच्या रूपानं सुशीलाबाई शिंदे आल्या जोडीला. मेंढ्या राखुनी संसार त्यांनी अतिव चालवला. 1725 साली कन्यारत्न झाले पोटाला. तिच आईल्या नाव तिचे ठेवा ध्यानाला. आज या आईल्या देवीच्या जयंतीचा उत्सव साजरा झाला. वाश्या उघड खानाचा भंडारा लावून कपाळाला. थाप मार डिंबाड्या गजा ढोलाला. सुंबरान मांडल सुमयारान मांडल. सुंबरान मांडल सुमयारान मांडल. सुंबरान कुणाला सुमयारान कुणाला. सुंबरान कुणाला सुमयारान कुणाला. लिंगाला पांढरीच्या देवाला माझ्या वाश्या उघड खानाला. माझ्या या गावाला 3 वर्ष नेमाला. देव जातो या जळाला आणि महिमानही वाशीला. या ढोलाच्या तालावर माझा आवाज चढतो या. आवाज चढतो या आणि गाणं मी धनगरी गातो या. औंधा चालूच्या वर्षात औंधा चालूच्या वर्षात पाऊस कवा बी उठतो या. न लागला तर लागतो या नाही तर वळवान जातो या. या संसाराचा गाडा या संसाराचा गाडा किती वडला वडला. घरा शेजारी बिन देव आणि मला तिथं जायचं घर. उभं राहिल्या जाग्याला आणि उभं राहिल्या जाग्याला. वंदितो मी कुणाला आणि वंदितो मी कुणाला. माझ्या गावाचा रानग्याच्या
जिल्ह्याला त्या चौंडी ब्रेका गावाला शिना नदीच्या काठावरती वसलेलं चौंडी गाव. अशा चौंडी गावात त्या वेळेला तर काही घटना घडली बाबऱ्या तासाईला. माणकोजी शिंदे पाटील धनगर कुटुंबामध्ये शेळ्या मेंढ्या चारून उदरनिर्वाह त्या टायमाला दादा होता उदरनिर्वाह बाबऱ्या आपला आता चालवायला या चौंडी बाबऱ्या त्या गावाला. याच माणकोजी शिंद्यांची असणारी गृहलक्ष्मी सुशीलाबाई शिंदे त्यावेळेला त्यांची पत्नी बाबऱ्या तासाईला. दोघांनी अति आनंदानं सुखा समाधानानं संसार थाटला. लग्न झालं आणि बरेच वर्ष लुटली त्यावेळेला. काही दिवस लुटली बाबऱ्या तासाला पण कुरबा नव्हतं त्यांच्या बाबऱ्या तापोटाला. एका दिवसाला पुणे एका दिवसाला सवळच्या या पाऱ्याला सवळच्या या पाऱ्याला सवळच्या या पाऱ्याला सवळच्या या पाऱ्याला गावायाच्या मधाला गावायाच्या मधाला गावायाच्या या महदाला आता देवाधिपती कशी हरली त्याची मती. एक इच्छा मनात होती कधी होईल अर्धांगीण त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन. एक दिवस असा उगवला रामा त्यांच्या आयुष्यातला भाग्याचा दिवस म्हणायला हरकत नाही त्यावेळेला. तर चांगला दिवस उगवला स्वतः बाबऱ्या तासाईला. एक दिवस सवळच्या पाऱ्याला असणारा माणकोजी शिंदे काही कामानिमित्त निघून गेला आपल्या चौंडी गावाच्या मधाला. तर या गावामध्ये गेला बाबऱ्या तासाईला. पाठीमागल्या बाजूला घेर वाड्याला बाबरे सुशीलाबाई ब्रेका तासाईला. घर प्रपंचाचा गाडा चालवून
जेवणारी सुशीलाबाई स्वयंपाकामध्ये गुतायला आणि साधारण 9-10चा सुमार झाला त्यावेळेला आणि बाबा रे दहा ब्रेका वाजायला कोणतरी साधूला लावतं त्या चौंडी गावामध्ये ब्रेका यायला चौंडी गावाला चौंडी बघा गावाला चौंडी गावाला या गावाच्या मदाला एका बघा साधून झोळी लावली काकला झोळी लावली काकला या चौंडीवर बघा गावाला चौंडी बघा गावाला भिक्षावर लागला मागायला भिक्षा लागला मागायला या असणाऱ्या चौंडी गावाला रमा एका अचानक साधू उतरला झोळी लावली होती काकाला तर या साधूला झोळी काकाला बाबा रे आता लावायला हल्लक म्हणून लावला होता साध ब्रेका आता घालायला असा असणारा प्रत्येक दारात जायचं अलग म्हणून साथ घालायचा मिळत ती भिक्षा झोळीत घ्यायची त्यावेळेला आणि तिथून जायचं पुढल्या बाबा रे आता दाराला निघून आला होता बाबा रे कोणच्या ब्रेका आता जाग्याला असा सर शेवटला आणि शेवटच्या बारीला निघून आला होता बाबा रे मानकुजी शिंद्याच्या गिरी ब्रेका आता वाड्याला मानकोजी शिंद्यांच्या दारामध्ये येऊन उभा राहिला आणि त्या साधून मात्र त्यावेळेला हल्लक म्हणून सात बाबा रे आता घालायला घातलेला सात बाबा रे सुशीलाबाई शिंदेनी ब्रेका ऐकायला अशा या सुशीलाबाई शिंदेनी विचार केला मनाला कोणतरी साथ घालतय कोणतरी साधू आलाय आपल्या दाराला तर मूर्खपसा भिक्षा पाहिजे आपण बाबा रे आता वाढायला म्हणून बाईने मूर्खपसा भिक्षा आपल्या हातामध्ये ब्रेका आता घ्यायला आणि असणारी सुशीलाबाई शिंदे मात्र त्या टायमाला निघून आली होती दरवाजाच्या बाबा रे आता तोंडाला पण बाईने काही प्रकार केला ब्रेका आता असायला एवढ्या भार वेळेला एवढ्या भार टाईमाला सांगली या शेराला मिरजया तालुका तालुक्याच्या बाजूला या दत्त बघा नगराला कोण उतरायाला लवटे बघा या पुरी लावत लवटे बघा या पुरीला न राजा राम नावता राजा राम नावता बापू बघा म्हणत्यात दैवत्यांच्या गतीनं झालं बरं दिवस
न आटू झाला कुणाला आटू झाला कुणाला लवट्याच्या कोणीचा विष्णू अण्णा नावाचा विष्णू अण्णा नावाचा बाईच्या ओवीला 201 रुपया न लावला माझ्या ढोलाला आवर मी मानला लश्कारा मेरे गलियों का लश्कारा 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 मेरे गलियों का लश्कारा आलेल्या साधूची हाक ऐकली आणि सुशीलाबाई शिंदेनी मुठभर भिक्षा हातामध्ये घ्यायला ताराबाईनं मुठभर भिक्षा हातामध्ये बाबारे आता धरायला बाई निघून आली दरवाजाच्या फ्रिकाता तोंडाला आणि या असणाऱ्या सुशीलाबाई शिंदे माऊलीनी आपला चेहरा त्यावेळेला तर आपल्या पदराने झाकून घेतला फ्रिकात हसायला आणि येऊन साधूच्या झोळीत भिक्षा त्याने घालायला साधूनं पाहिलं चेहरा झाकलेला पाहून विचार पडला त्या साधूच्या मनाला तर साधू लागला विचार मनामध्ये बाबारे आता करायला सुशीलबाई शिंदेना लाला होता फ्रिकात बोलायला बघा लागला सांगायला बघा लागला न कशायाच्या कारण कशायाच्या कारण तेरा तुम्ही झाकला झाकला चांगली बघा आता जिल्ह्याला आणि मिरज या बघा तालुका त्या तालुक्याच्या बाजूला पंचशील नगराला पंचशील नगराला कोणा हाई रायाला माळी बघा कुळीला माळी बघा कुळीला मित्र माझ्या बघा संघाचा नसुरत्या माझ्या संघाचा गा देवायाच्या ववीला लावला माझ्या ढोलाला माझ्या मंडळाच्या वतीनं
असणाऱ्या सुशीलाबाई शिंदेने चेहरा झाकलेला पाहिला आणि आलेला साधू त्या वेळेला त्याला होता बाबरे सुशीलाबाई शिंदेना प्रिकाता बोलायला. माऊली आपण आपला चेहरा कशापायी झाकला याचं काय कारण सांगाल का तुम्ही मला त्या टायमाला. तर साधूला लावता सुशीलाबाई शिंदेना बाबरे आता बोलायला पण सुशीलाबाई शिंदेला होत्या साधूला प्रिकाता सांगायला. धन धान्य दौलत भरपूर आहे घेरवाड्याला सुख समाधानाचा संसार थाटलाय त्याच वेळेला. पण महाराज पुत्र संतान नाही बाबरे आमच्या आता पोटाला म्हणून आली होती बाई प्रिकाता बोलायला. पुत्रिकाचं तोंड जाऊ नये जगाला असं शास्त्र असल्यामुळं मी म्हटली माझा चेहरा पदरानं झाकून घेतला या वेळेला. अरे बाबरे साधू महाराजांना सुशीलाबाई शिंदेचं बोल ऐकून घेतलं प्रिकाता असायला. कोण जिवारी लागलं साधूच्या आणि साधू लागला विचार करायला काय का असं एखादा उपाय या माऊलीला सांगावा त्या वेळेला. आणि एक पुत्र संतान त्यांच्या बाबरे आता पोटाला चला लावता साधू सुशीलाबाई शिंदेला प्रिकाता बोलायला. म्हणून या असणाऱ्या साधून मात्र त्या टायमाला लावता बाबर सुद्धा आता बोलायला. याला लागेला लागेला सांगा याला लागेला लागेला ध्यान देवाव देवाव कोल्हापूर जिल्ह्याला जिल्ह्याला कोल्हापूर जिल्ह्याला जिल्ह्याला शेर बघा वस्तीला वस्तीला शेर बघा वस्तीला वस्तीला शेरायाच्या मध्यावर मध्यावर महाबगा लक्ष्मी नांदती पालकी में होके सवार चली रे मैं तो अपने साजन के द्वार चली रे. या असणाऱ्या सुशीलाबाई शिंदेला साधू लागला बोलायला कोल्हापूर जिल्ह्यात या कोल्हापूर शहर वस्तीला. तर या कोल्हापूर शहर बाबरे आता वस्तीला त्या कोल्हापूर मध्य प्रिकाता भागाला एक असणारी महालक्ष्मी देवी नांदती. तुम्ही नवरा बायको दोघं मिळून शुक्रवार या दिवसाला तर निघून गेले पाहिजे कोल्हापूर बाबरे आता शहराला त्या लक्ष्मीच्या प्रिकाता रवळाला जाऊन तिची खना नारळानं ओटी भरायची देवीचं दर्शन घ्यायचं आणि आपलं साकडं त्या वेळेला. तर या महालक्ष्मीला पाहिजे तुम्ही बाबरे आता घालायला एक पुत्र होईल तुमच्या प्रिकाता पोटाला. काही का असना मुलबाळ होईल तुमच्या पोटाला असा आशीर्वाद साधून दिला त्या टायमाला. या साधूने पुढचा पुरा माघारी बाबरे आता करायला. एवढ्या भार या वेळेला गा वेळेला एवढ्या भार टायमाला बघा टायमाला दिवस गेला या बाराला बघा बाराला उन्हाळ्याच्या या काराला गा काराला भर दुपार पाऱ्याला बघा पाऱ्याला आणि पूजिया शिंदे बघा शिंदे आला घर या वाड्याला आली बघा वाड्याला. या कोल्हापुराची शान देवा तुझी उळ आम्हा भक्तजनांचा मान देवा तुझी उळ. असणारा साधू परत माघारी निघून गेला. एवढ्यात सवळीचा दिवस त्या वेळेला दिवस बाबरे उवायला लागली होती बाई प्रिकाता बोलायला. दिवस गेला बाराला भर दुपार पाऱ्याला दुपारच्या जेवणाची वेळ झाली.
न्याहारीसाठी मानकोजी शिंदे त्यावेळेला तर निघून आले होते आपल्या घरी बाबा रे आता वाड्याला सुशीलाबाई शिंदे आपल्या संगतीला आपली कथा घ्यायला आणि निघून घरवाड्यामध्ये जायला भरला तांब्या दिला मानकोजी शिंदेला चुळान चुळ भरली येऊन पाटावरती बसायला सुशीलाबाई शिंदेने त्यावेळेला तर 2 ताट केली बाबा रे आता जायला दोघं नवरा बायको लाले होते आनंदाच्या भरात बरी आता जेवायला अशा असणाऱ्या मानकोजीला जीव वाढला आपण जेवायला घेतलं नवरा बायको दोघांचा जोडा त्या टायमाला खाऊन जेवणार पती झाला बाबा रे आता जायला जीवन खाऊन अर्प तिरपती झालं आणि असणारी सुशीलाबाई त्या वेळेला तर लाली होत्या मानकोजी शिंदेला बाबा रे आता बोलायला एक साधवाला होता आपल्या बाबा रे आता दाराला आपल्या भगापतीला या आपल्या भगापतीला बोलायला लागली सांगायला बोलायला लागली सांगायला लागली एवढ्या भेळला गयोटा भैया शिंदा तालुक्याच्या बाजूला उतरायला मसाळ या कुळीला मसाळ या कुळीला मारुती बघा नावाचा आणि मारुती बघा नावाचा झालं बर दिवस आणि स्वर्गवासी झाला या गाण्याच्या कारणाने आठवयो झाला कुणाला सुशांत या नावाचा आणि सुशांत या नावाचा माझ्या देवाचा आणि देवाच्या मुलीला MIDC रेल्वे गाडी रेल्वे बघा माझ्या मंडळाच्या वतीनं आभार मी मानला कान विजती हरवली पाखर हरवली पाखर या हरवली पाखर अशा असणारी सुशीलाबाई शिंदे जेवण खाऊन झाल्यानंतर आपल्या पतीला लागली बोलायला तर पतीला काय सांगू ब्रेकात आपल्याला एक साधू आला आपल्या ब्रेकात दाराला भिक्षा मागितली भिक्षा नेऊन घातली पदरानं चेहरा झाकलेला पाहिला आणि विचारू लागला सर्व हकीकत त्याला सांगितली त्यावेळेला तर माई तुम्ही पदरानं पक्कात लागला आपला चेहरा ब्रेका तुम्ही आता झाकायला मुलबाळ नाही पोटाला निपुत्रिकाचं वदन दावू नये जगाला म्हणून चेहरा झाकला एवढं म्हणल्याबरोबर त्यावेळेला तर साधू महाराज आला होता बाबरे सुशीलाबाई शिंदेना ब्रेकात बोलायला जायाचं निघून कोल्हापूर शहराच्या मध्य वस्तीवर त्यावेळेला तर महालक्ष्मीचं मंदिर आहे त्या महालक्ष्मीच्या मंदिरात पाहिजे आता जायला तुझे कणा नालाने ओटी पाहिजे आपण ब्रेकात भरायला दोन्ही हात जोडून दर्शन घ्यायचं आणि तिच्या चरणी साखर घालायचं
तुमचा वंश होईल फुलल त्यावेळेला एक पुत्र होईल तुमच्या बाबऱ्या आता पोटाला एवढा ऐकलं मानकुजी शिंद्यानं आणि आनंद झाला मनाला 1-2 दिवस निघून गेलं त्या टायमाला आणि मानकुजी शिंदेला लावता बाबरे सुशीला पाहिला प्रेका आता बोलायला सवळच्या बाऱ्याला सवळच्या बाऱ्याला शुक्रवार या दिवसाला शुक्रवार या दिवसाला तालुक्याच्या या बाजूला या दत्तव नगराला गा कोण हाई वराया लागात पुजाऱ्याच्या या कुळीचा गा वरद त्या या नाव जागा माझ्या या देवा जागा देवायाच्या या ववी लागा 101 या रुपया गा लावला माझ्या या ढोलाला जान ले लो ना जान रे सोडू नको तू ढोलाची झुल रे ताला सुरात माझ्याशी ढोल रे शुक्रवार दिवसाला रामा सवळच्या पाऱ्याला नवरा बायकोचा जोडा मानकोजी आणि सुशीलाबाई शिंदे त्या वेळेला तर लवकर बाबरे आता उठायला अंघोळ सवळ केलं त्याने ब्रेकात हसायला चहा पान झालं कोल्हापूर शहराला जायचं पण जाताना आपल्या बरोबर काहीतरी शिधा सामग्री पाहिजे घ्यायला म्हणून लावला होता बाबरे मानकुजी शिंदे सुशीला पाहिला ब्रेकात बोलायला म्हणून या शिंद्याने सांगितलं आपल्या बिराडाला कोल्हापुरात जाऊन परत यायचं दिवसभर पोट्याच्या भरतीची त्यावेळेला तर बाबरे भाकरी शिदोरी पाहिजे आपल्या संघ बाबरे आपण आता घ्यायला शिदोरी बत्ती असणाऱ्या सुशीलाबाईने केली 4 भाकरी बांधून पदरात घेतल्या त्यावेळेला आणि लाली होती बाई मानकुजी शिंद्याना ब्रेकात बोलायला असा असणारा हा भर जरी जोडा त्यावेळेला तर लाला होता बाबरे घरदारात जोडायला वाट लाला होता ब्रेकात चालायला माझं बोलणं खरं का खोट ठरतय रे काही करावं दादा टकुर फिरतय रे काही करावं दादा टकुर फिरतय रे पुढारपण नुसतं वाईदने आश्वासन
माहित आहे का हा. आपला कोल्हापूर जिल्हा असो किंवा सांगली जिल्हा असो गावचा पुढारी झालं म्हणलं की नुसतं वायदीने आश्वासन देत पुढे पुढे जायचं. कारण कुठल्याही गावात जेव्हा कमानीत आत गाडी गेली म्हणजे की पहिली गाडी खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा हेही कळत नाही. पण ह्या कामाच्या नावाखाली आपली जुळी भरतई रे, काय करावं दादा टकूर फिरतई रे. आणि वर्गणीला पुढारी सतरा. कसं आहे माहित आहे का हा. गावचा उरुस आला पावती बुक हातात घ्यायचं 4 संगतीला घ्यायची. उरुस आलाय वर्गणी आणा, उरुस आलाय वर्गणी आणा. 100 द्यायची ताकद नसली तरी दांडग्यानं 500 घ्यायचं. आणि एकदा वर्गणी जमा झाली किंमत अव पंचानी राहुलाई पैशाला कातरा आणि तमाशाला पुढे म्हातारा बोतरा. अरे बाबा बोत्रा मात्रा तमाशात मावशी करायला लागतो. हे तमाशापुरतच नाही बरं का. हा. उरुस माई म्हणले की पै पाहुण्यांना जेवाय सांगतात. होय. आपला तर वय झालंय पोरबाळ जाऊन द्यात, आपण कशाला जायचं. जेवून द्यात असं म्हातारं म्हणणार नाही. म्हातारं पुढल्या कडेलाच जाणार म्हणजे जेवायला. होय. पुढच्या कडेला जाणार. हा. जेवाय जाऊन बसले एखाद्याने विचारलं मामा चावतंय का. खातोय जरा गोळून गोळून मऊ असले आंदोलन आण. पण म्हातारं काही घरात बसणार नाही. अजिबात नाही. कारण तो घरी बी बसणार आणि मागे बी जाईना, गर्दी मागे घुसतोय रे. काही करावं दादा टकूर फिरतय रे. बोलणं खरं का खोट ठरतय रे. काही करावं दादा टकूर फिरतय रे. गावाला डॉक्टर लई पण रोगाची पारख एकाला नाही. कसं आहे माहित आहे का MBBS झालं म्हणजे खेडेगावात यायचं, बर बोर्ड लावायचा दवाखाना सुरू आहे, दवाखाना सुरू आहे. पण रोगी आपली तक्रार कसली घेऊन आले आणि ह्या भातारानं त्याला औषध कसलं दिले ऐकायचं आहे का. अहो रोग्याची तक्रार डोळ्याची आहे, त्याला जुलाबाचं औषध देई. बघा MBBS डॉक्टर किती हुशार आहे. रोगी आले आपले डोळे दाखवाय आणि या भातारानं औषध कसलं दिले जुलाबाचं. ते काय दुसऱ्या दिवशी झाडवर तांब्या खाली ठेवीत. आणि हे काय घरातल्या लोकांना माहित नसतं. काल माणूस आमचा खडखडीत होता, आज सारखा पळा लागलाय मसोबा लागलाय का कोणास ठाऊक. कोंबडं कापाय लागतंय वाटतं. होय. पण एवढं करून डॉक्टर बिलामध्ये 10 रुपये कमी घेते का बघा. अजिबात जमणार नाही. कारण बिलापायी डॉक्टर कसं रुसतय रे. काय करावं दादा टकूर फिरतय रे. पण असणारी सुशीलाबाई शिंदे आणि मानकोजी दोघांची जोडी सकाळच्या पाऱ्याला तर लाली होते बावऱ्याची उदरे त्या संगतीला आता घ्यायला. नवरा बायकोचा जोला लाला होता वाटचाल ब्रेका आता करायला. अशी 2 जणांनी गाडी धरली. जाईल त्या गावात गाडी बदलावी लागली तर चालेल, तिथून पुढच्या गाडीनं त्यावेळेला तर लाली होते वाटचाल ब्रेका आता करायला. असा प्रवास करीत करीत 2 जण निघून गेली. कुठं तर ह्या कोल्हापूर शहराला त्यावेळेला. तर या कोल्हापूर शहरामध्ये अलिबाबाने आता असायला मध्य ठिकाणाला महालक्ष्मीच्या मंदिराच्या दारामध्ये ब्रेका आता यायला. न एवढ्या वेळेला बघा एवढ्या टाईमाला, एवढ्या वेळेला बघा एवढ्या टाईमाला. या दत्तगा नगराला पुन्हाई रायाला अव बिचकुले मुळीला. बाबा सो नावचा बघा बाबा सो नावचा न भोजलिंग कुळव बघा कुळगा दैवत.
रुपाया लावला माझ्या ढोला माझ्या मंडळावतीनं मी आभार मानला भल्या माझ्यावर डिंबाड्या थाप मारी गाढवाला आम्ही ठाकर या रानाची पाकर आम्ही ठाकर या रानाची पाकर असणारा भरजरी जोडा कोल्हापूर शहराला आला अंबाबाईच्या मंदिरात त्यावेळेला तर वजाच्या तोंडाला उभा बाबा रे आता राहिला कणाराने गोटी त्याने ब्रेका घ्यायला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं दोन्ही हात जोडलं त्या अंबाबाईची खना नारळानं त्यावेळेला तर वटी त्याने बाबा रे आता भरायला लाली होती देऊ दर्शन बाबा रे आता करायला साकडं देवीला लागली तर घालायला हे महालक्ष्मीबाई फार वर्ष झाले आपल्या लग्नाला तर मुलबाळ आहे आमच्या अजून बाबा रे आता पोटाला एक पुत्र संतान होईल आपल्या ब्रेका आता पोटाला काय का होणे पण असणारा वृक्ष वंश व्हेल पाहिजे फुलायला साकडं घातलं त्याने महालक्ष्मी देवीला तर या महालक्ष्मी देवी रे बाबा रे सुशीलबाई शिंद्यांचा मानकू शिंद्यांचं बोला ऐकून ब्रेका आता घ्यायला अशा रीतीनं देवीचं दर्शन घेतलं आणि दोघ जण मात्र त्यावेळेला तर पुढचा पुढा त्यांनी माघारी केला बाबा रे आता असायला दोघ जण माघारी फिरलीत गाडी धरली आणि दोघ जण त्यावेळेला तर वाट आली होती बाबा रे आता चालायला आपण निघून गेली पाहिजे बीड जिल्ह्याला शिना नदी बाबा रे आता तीराला चौंडी गावा लागा संध्याकाळ बघा वेळ लागा संध्याकाळ या वेळ लागा सांगली जिल्ह्याला गा मिरज तालुका गा तालुक्याच्या बघा बाजूला गा दत्त बघा या नगराला गा कोण हाई बघा राया लागा शिंगाड्याच्या या कुळी लागा बापू नावचा गा भगत माझ्या बघा देवाचा गा देवायाच्या यावी लागा देवाच्या भवी लागा 101 रुपया गा लावला माझ्या बघा ढोला लागा आभार त्या मी मान लागा कळले काही मला लाल आला तुरा गुलमोहरा आज प्रीतीचा पहिला इशारा अशा असणारी दोघांची जोडी रामा देवदर्शन करून देवीला साकडं घालून त्यावेळेला तर पुढचा पुढा माघारी त्याने बाबा रे आता कळायला गाडी त्याने ब्रेका धरायला आणि आपल्या चौंडी गावाला संध्याकाळ वेळेला निघून आले त्यावेळेला आणि पाठीमागल्या ब्रेका बाजूला नीतिनियमाप्रमाणे संसारामध्ये रममान झालीत शेळ्या मेंढ्या चारायच्या
त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करायचा आणि घर प्रपंच चालवायचा. तर असं आली होती बाबरे सुशीलाबाई शिंदे मानकुजी शिंदे कथा करायला. असं दिसा मागून दिवस मात्र त्या टायमाला तर आलं होतं बाबरे आता चरायला महिन्या मागून महिन्याला आलं होतं आता भरायला. आणि असंच काही दिवस निघून गेलं देवीला साकडे घातल्याप्रमाणे त्या टायमाला सुशीलाबाई शिंदेच्या पोटी बाबरे गरीब सामोला कथा असायला. अशा असणाऱ्या या सुशीलाबाईच्या पोटी कालांतरानं खरोखर गर्भ सामावला त्यावेळेला. आणि बाबरे कोल्हापूरची लक्ष्मी बाबरे त्यांना पावली कथा असायला. अशा असणाऱ्या सुशीलाबाईला दिसा मागून दिस लागलं सरायला, महिन्यानं महिने लागलं भरायला. तर महिन्यानं महिने आलं होतं बाबरे आता भरायला 1 2 3 4 5 6 महिने झालं कथा असायला. असं दिसा मासानं दिस सरता सरता 1 2 3 4 5 महिने झालं त्यावेळेला. आणि 6व्या बाबरे आता महिन्याला बाबरे सुशीलाबाई शिंदेला डोळे लागले कथा असायला. एवढ्या वेळेला बघा एवढ्या टाईमाला या राहत्या घर वाड्याला राहत्या घर वाड्याला तालुका या दत्तवनगराला न कोणाही राह्याला नरुट्याच्या कुळीला नरुट्याच्या कुळीला गुलाबराव नावचा स्वर्गवासी झाला या गाण्याच्या कारण तू झाला कुणाला नरुट्याच्या मुळीचा पंढरीनाथ नावचा पैलवान व कुस्तीचा या हिल्याच्या ववीला 201 रुपया लावला माझ्या डोलाला आभार मी मानला चुकून पडल्या गाठी भेटीत कृष्णता मोठी भेटीत कृष्णता मोठी अशा असणाऱ्या सुशीलाबाईला रामा 6वा महिना लागला आणि तिला डोहाळं लागलं त्यावेळेला. तर डोळे बायला लाल बाबरे आता असायला मानकुजी शिंदे लागले होते कथा बोलायला. काय डाळ होता सांगावं हिच्या पूर्ण करीन एवढं म्हणल्याबरोबर या सुशीलाबाईला डोहाळा काय होतं तर चिंच आणि आंबा त्यावेळेला. तर लाली होते बाई बाबरे आपल्या पतीला डोळे कथा सांगायला. असणाऱ्या धर्मपत्नीची इच्छा पूर्ण केली मानकोजी शिंद्यानी मागलती त्या टायमाला. तर चिंचा बांधला बाबरे आता असायला सुशीलाबाईच्या हातामध्ये त्यांना हाता द्यायला. काल रात्रीला सपान पडलं बाई ग आईल्या देवीचं दर्शन घडलं बाई ग. काल रात्रीला सपान पडलं बाई ग आईल्या देवीचं दर्शन घडलं बाई ग.
काल रात्रीला सपान पडलं बाई ग आईल्या देवीचं दर्शन घडलं बाई ग आईल्या देवी व घोड्यावर पाटीला ढाला आणि तलवार भक्तिभावानं हात मी जोडलं बाई ग आईल्या देवीचं दर्शन घडलं बाई ग काल रात्रीला सपान पडलं बाई ग आईल्या देवीचं दर्शन घडलं बाई ग काल रात्रीला सपान पडलं बाई ग आईल्या देवीचं दर्शन घडलं बाई नदीच्या वाळूत शिवलिंग ती बनवीत भक्तिरसान मन एवढलं बाई ग आईल्या देवीचं दर्शन घडलं बाई ग काल रात्रीला सपान पडलं बाई ग आईल्या देवीचं दर्शन घडलं बाई ग काल रात्रीला सपान पडलं बाई ग आईल्या देवीचं दर्शन घडलं बाई ग वाशी गावात उघड खाण शाहीर महादेव करतो कवण प्रासान कवन मोडलं बाई ग अवघड खानाचं दर्शन घडलं बाई ग असणाऱ्या सुशीलाबाई शिंदेला त्यावेळेला तर बाबारे लागले होते बाबारे डोळे पूर्ण केलं प्रेका तासायला असणाऱ्या अहिल्याबाईला पुन्हा महिने लागलं भरायला 7वा महिना लागला तिचं ओटी भरण करायला तर 7व्या महिन्यामध्ये बाबारे सुशीलाबाई शिंदेची ओटी भरण केलं प्रेका तासायला असं दिसा मासानं दिस सरत गेलं महिने भरत गेलं आणि एक दिवस ह्या सुशीलाबाई शिंदेनं त्यावेळेला तर 9 महिने 9 मास पूर्ण झालं बाबारे तासायला 9 महिने 9 दिवस पूर्ण झालं 1725 साल होतं त्यावेळेला आणि 1725 बाबारे आता सालाला पुण्या एका दिवसाला अहिल्या ही असणारी मुलगी या सुशीलाबाई शिंदेच्या पोटी कन्या रत्न त्यावेळेला तर आलं बाबारे आता जन्माला आनंद झाला होता सुशीलाबाई शिंदेला मानकुजी शिंदेच्या प्रेका जीवाला आनंद झाला घरादाराला आनंद झाला साऱ्या चौंडी गावाला त्यावेळेला आणि लाली होते बाबारे मोठे आरस प्रेका करायला चौंडी बघा गावाला आता चौंडी गावाला घर बघा या घरात लागली साखर वाटायला घर बघा या घरात लागली साखर वाटायला या सांगली जिल्ह्याला हाय मिरज तालुक्याच्या या बाजूला कुपवाड बामणोळी गावाला कोण हाय रायाला बघा शिंगाडी कुळीला बघा कोंडी बनावचा भगत माझ्या व देवाचा देवा याच्या वविला
माझ्या मंडळावतीनं मी आभार मानलं. जीव जगला ग तुझ्यावरी माझं काहीच सुचना. नुसत्या करतोय खाना खुना मुलगी मामाची पटणार. मिसकॉल मारतोय पुन्हा पुन्हा मुलगी मामाची पटणार. अशा असणाऱ्या या शिंदे घराण्याला आनंद झाला. चौंडी गावात साखर वाटली त्यावेळेला. तर घरोघरी साखर झाली बाबा रे. आता वाटायला लाले होते दिवसभर का तासा राहिला. येईल त्या दिवसाची तिथी साजरी लागलीत करायला. पहिल्या दिवशी पहिली, दुसऱ्या दिवशी दुसरी, तिसऱ्या दिवशी तिसरी पुजली त्यावेळेला. तर चौथ्या दिवशी चौथी बाबा रे. आता पुजायला पाचवीच्या दिवसाला पाचवी पाळाची पाहिजे आपण आता करायला. पाचवीच्या दिवसाला पाचवी पुजली. वै पेन बाळाच्या औषाला ठेवलं त्यावेळेला. आणि पुन्हा 5व्या का 10 दिवसाला. ह्या असणाऱ्या बाळाची पाचवी पुजली. 6व्या दिवसाला 6वी, 7व्या दिवसाला सातोळी पुजायला. तर 8व्या दिवसाला 8वी बाबा रे आता करायला. 9व्या दिवसाला 9वी त्याने का आता पुजायला. 10व्या दिवशी दशमी. 11व्या दिवसाला शिंदे घराला विचार लागला पडला जीवाला त्यावेळेला. तर उद्याच्या 12व्या बाबा रे आता दिवसाला बाळ पाहिजे पाळण्यामध्ये आता घालायला. या बाळाचं काहीतरी नाव पाहिजे ठेवायला. पण नाव काय ठेवायचं याचा विचार केला पाहिजे. रामाची रात्र सरून जायला. तर निर्माण ब्रेका आता उगवायला. मानकोजी शिंदे लागले होते ब्रेका आता बोलायला. या असणाऱ्या शिंदे घराण्यातील असणारा मानकोजी शिंदे पाटील त्यावेळेला. तर वाटला होता बाबा रे आता चालायला निघून आला त्या चौंडी बाबा रे आता गावाला. गावायाच्या मदाला बिव मदाला गावायाच्या मदाला बिव निघून त्या गेला या बिव गेला या निघून त्या गेला या बिव. सांगली भागा जिल्ह्याला बिव मिरजहाई तालुका बिव या तालुक्याच्या बाजूला बिव बाजूला दत्तबगा नगराला बिव. यमगराच्या कुलीचा बिव कुलीचा यमगराच्या कुलीचा बिव न बाळा सोया नावचा बिव नावचा बाळा सोया नावचा बिव. भक्त माझ्या देवाचा बिव माझ्या देवायाच्या ववीला बिव न 201 रुपया बिव रुपया लावला माझ्या ढोलाला बिव. माझ्या मंडळाच्या वतीनं बिव वतीनं आभार मी मानला बिव. आल्या माझ्या डिंबाऱ्या बिव डिंबाऱ्या
आहे मी माझ्या गावाला. असणारा माणकोजी शिंदे पाटील सवळच्या पाऱ्याला रमा या चौंडी गावाला निघून गेला कुठं तर भटजीच्या वाड्याला. तर जाऊन जर उजाच्या तोंडाला उभा बाबा रे आता राहिलेल्या स्वतः मानकुजी शिंद्याला कुणी ब्रेका था बघायला जाऊन उभा राहिला दरवाजाच्या तोंडाला. एवढ्यात भटजीच्या बाळानं आलेले ह्या शिंदे पाटलाला नेत्रानं बघायला. तर आनंद झाला होता बाबा रे भटजीच्या आता बाळाला. भटजीचा बाळ लागला होता बाबा रे आता बोलायला. या असणाऱ्या भटजीच्या बाळानं हात बोलवून घेतलं, बसायला बसकार टाकलं. बोला बोला काय कामानिमित्त त्यावेळेला. तर तुम्ही आला माझ्या घरी बाबा रे आता वाड्याला. एवढ्या म्हणल्यानंतर मानकुजी शिंदे लागला होता ब्रेका आता बोलायला. मानकोजी शिंदे लागला बोलायला. कन्या रत्न झालंय आपल्याला. उद्याच्या दिवसाला बाळ पाळण्यात घालायचं त्यावेळेला. आणि या बाळाचं नाव पाहिजे बाबा रे आता ठेवायला म्हणून आलो मी आपल्या घरी बाबा रे आता वाड्याला. काय नाव ठेवावं मूर्त बघून सांगा आम्हाला. एवढं म्हणल्याबरोबर त्या टायमाला तर या भटजीच्या बाळानं बाबा रे कडीपात हातामध्ये आता घ्यायला. पंचिंग हातामध्ये ब्रेका आता धरायला. भटजीच्या या बघा बाळानं उची पंचांग बघा घेतलं. कडीपाटाव बघा ठेवलं. कडीपाटाव बघा ठेवलं. सांगली काया बघा जिल्ह्याला. आई मिरज बघा तालुका. तालुक्याच्या या बघा बाजूला. बामणवाडी या बघा गावाला. कोण हाई व बघा रायाला. कोण हाई व बघा रायाला. ओलेकर या बघा कुळीला. ओलेकर या बघा कुळीला. माझ्या बघाया तणावचा. सुप्रिया त्याई बघा नावची. भरजरी या बघा जोडागा. यांच्या लग्न या बघा दिवसाला. गेलं 1 वर्ष बघा होऊन. हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणून. आमच्या पवित्र मंडळाकडून लग्न वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा बघा देऊन. आभार द्यावी बघा मानलं. कुणी येऊन फुंकर घालात. अहो कुणी येऊन फुंकर घालात. माझ्या डोळ्यात कचरा गेला. माझ्या डोळ्यात कचरा गेला.
सूर जास्त झाला काय जेवणातला. अन घुमकवाल्या दादा तुम्हाला झालंय तरी काय. एकदा सोडून दोनदा, रात्री विजयनगरला आणि आज दत्तनगरला. पण कार्यक्रम चालू होऊन तास दीड तास झाला तरी सुद्धा न घुमकवाल्या दादा काही झाले तरी तुम्हाला. पण अजून तरी चहाचा पत्ताच नाही, अजून तरी चहाचा पत्ताच नाही. साखरेचा आहे का गुळाचा आहे. अहो आपल्याला अजून दिलेलं नाही म्हणजे ती चव कळेल काय. म्हणजे चहा अजून यायलाच नाही वाटत. होय अजून तरी आम्हाला दिलेला नाही, मग त्याची चव सांगा कळेल काय. पण आपला चहा कसा आहे हे तर त्यांना सांगायला पाहिजे. आपल्याला नाही कळली तर चालेल, निदान त्यांना तरी चव कळणार. बरोबर आहे. आम्हाला कसा चहा लागतो बघा. आल्याची पावडर त्यात घातली या काय, वेलदोडा बारीक करून टाकलाय काय. कोल्हापुरी चहा दिसतोय. असला चहा आहे आमचा. कारण आम्ही सुद्धा रोज एका गावाला हाय, आम्ही सुद्धा लई लई चॅप्टर हाय. आणि चहा दिल्याशिवाय पुढं म्हणणार नाही, चहा दिल्याशिवाय पुढं म्हणणार नाही. असो भटजीच्या बाळानं पोती पुराण घेतलं, कडी पाटावर ठेवलं, मुलगीचं नाव रचनाव बघायसाठी त्यावेळेला तर पहिल्याच पानाला होता भटजीचा बाळ बाबऱ्या तापालटायला. पहिल्या पानाला श्री गणेशाय नमः, दुसऱ्या पानाला त्यावेळेला, दुसऱ्या पानाला बाबरी लालू होती काय आता दिसायला. ओम नमः शिवाय. पानानं पान पालटत गेला आणि भटजीच्या बाळाला पाचव्या पानाला तर लालू होतं बाबरे नावरोजी नाव ब्रेका आता दिसायला. मुलगीचं नाव लागलं दिसायला. शिंदे पाटलाला भटजीचा बाळ बोलतो, मुलीचं नाव अहिल्या ठेवा त्यावेळेला. म्हणून लाला होता भटजीचा बाळ ब्रेका मार्कोजी शिंद्याला ब्रेका आता बोलायला. आनंद झाला शिंदे पाटलाला. भटजीचा असेल तो दाम दिला भटजीला आणि मानकोजी शिंदे त्यावेळेला. तर पुढचा पुढा माघारी बाबारे आता करायला निघून आला आपल्या घरी ब्रेका आता वाड्याला. गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा मुराळी येईल ग, या गौरीच्या सणाला आणि मला बाई माहेरी येईल ग. पूर्वीच्या काळात रामा गौरीच्या सणाला, दीपावलीच्या सणाला भाऊ बहिणीला जर आणायला जायचं असला तर घोंगराची बैलगाडी, वडी भाकरीची मानाची शिदोरी. घुंगराची बैलगाडीने होडी भाकरीची शिदोरी. आता शिदोरी काय देतात. आता लाडू काय, खाजे काय, बालुशे काय. बर. आणि आता अलीकडल्या 2 वर्षात एक नवीन आले बघा गौरीच्या सणाला काय मैसूर पाक शिदोरीला. होय. चांगला असला तर वाट नाही तर नेऊन टाक मैसूर पाक. पण पूर्वीच्या काळात असं नव्हतं. वडी भाकरीचीच मानाची शिदोरी, घुंगराची बैलगाडी. सासरमध्ये असणारी बहीण आपल्या माहेराचं वर्णन करीत असताना काय म्हणत होती माहित आहे. माझ्या माहेरच्या वाटण लागतंय आंब्याचं बन. बघा बहीण काय म्हणते, माझ्या वाट्याला आंब्याचं बन आहे. भाऊला या विसावा घेईल आणि मला बाई माहेरी घेईल. या गौरीच्या सणाला आणि मला बाई माहेरी नेईल ग. माझ्या माहेरच्या वाटण
फणसाचं बन. आंब्याचं बन, फणसाचं बन माहेर कोकणात आहे वाटतं. इकडं राधानगरीकडे त्याशिवाय फणस आंब नाही तो. होय. म्हणून आतुरतेनं बहीण भावाची वाट बघित असताना बहीण म्हणते भाऊराया विसावा घेईल आणि मला बाई माहेरी नेईल. बालपणीच्या मैत्रिणी साऱ्या जमतील अंगणी. पूर्वी कसं होतं माहित आहे का? हा गौरीच्या सणाला माघारने आल्या बर. की टिकटी टिकटी झुम्मा फुगडीचे खेळ असायचं. झुमा फुगडी हा. आता बघायला तर राहिली का? अजिबात नाही. कारण झुमा फुगडी खेळणाऱ्या पूर्वीच्या मावल्या त्यांची नावही त्या पद्धतीने होती. हा. जणू, आणू, गोनू, तानू अशी पूर्वीची नावं. आता नाव काय ठेवत्यात? आता नाव ठेवतात काजल. काजल. यातली जणू असून दे, अन्नू असून दे, ताना असून दे, एखादी म्हातारी झाली हा. तिला जणू काकू म्हणू, तानू काकू म्हणू, अन्नू काकू म्हणू. होय. मग ही काजल जर म्हातारी झाली तर तिला काय म्हणायचं? काजू काकू म्हणायचं. काय म्हणायचं? काजू काकू. काजू काकू म्हणायचं. होय. पण खरोखर पूर्वी झुमा फुगडीचा खेळ असायचा. एकमेकीच्या गाठीभेटी व्हायच्या, सुख दुःख एकमेकीचं एकमेकीला बोलायच्या. आता गौरीच्या सणाला माघारीन आली. हा. माघारीन टीव्हीच्या पुढ्यात आणि रिमोट माघारणीच्या हातात. आई घरात जेवण करते. कुठलं जेवण करते? म्हातारपणात आशुतोष बरोबर लगीन करते. ह्या मालिका. हा. पण पूर्वीचा काळ असा नव्हता. म्हणून म्हणले जुनी आठवण होईल आणि मला बाई माहेरी नेईल. गावात उघड खाण शैर महादेव करतो कवण. कृपाबीर देवाची होईल आणि मला बाई माहेरी नेईल. मेरे मेरे ओठों पे मीठे मीठे गीत मितवा. आगे आगे चले हम पीछे पीछे प्रीत मितवा. कसं आहे रामा? नाव ठेवायचं असेल तर ही संधी, बारशात आणि बदलून नाव ठेवायचं असेल तर लग्नात. लग्नात. होय. पण इथं बारसं नाही, लग्नही नाही. हा. सुखा समाधानाचा नवरा बायकोचा आनंदाचा संसार होता. आणि त्या संसारात नवरा बायकोनं एकमेकांना आवडीचं एकमेकाचं नाव बदललं. दोघांची नाव बदलली. नवऱ्याचं नाव ठेवलेलं होतं लाडू. लाडू. हा. अहो कधी विसरून असं नाव आहे. आणि बायकोचं नाव ठेवलेलं होतं जिलेबी. तोंडाला पाणी सुटलं बघा नाव ऐकून. मग काय. आता ही बदललेली नावं नवरा बायको दोघांनाच माहीत. घरामध्ये शेतीवाडी बैल होती, आपली नावं ठेवल्यात. बैलांची बी काहीतरी ठेवूया. बैलांची आवडीनं बैलांची नाव ठेवली. एका बैलाचं नाव ठेवलं पाहुणा. दुसऱ्याचं नाव ठेवलं मेवना. नाही, दुसऱ्या बैलाचं नाव ठेवलं चाबूक. चाबूक. हा. आता ही बदललेली नावं नवरा बायको दोघांना माहीत आहे, इतर कोणाला काय माहीत नाही. एक दिवस हा लाडू सकाळी लवकर उठला आणि शेतावर आवताला गेला. हो. अहो आता पेरणीपर्यंत दिवस आहेत, आबळ गडगडा लागले. घरामध्ये बायको आहे, तिचं नाव सगळ्यांनी ऐकलंय. ते जिलेबी कोणीच विसरणार नाही. साधारण 10-11चा सुमार झाला आणि काही पाहुणे मंडळी घरला आली. हो. हा. आता 10-11 वाजता पाहुणे घरला आल्यात म्हणजे जेवणाच्या वेळेत आल्यात. चहा पाणी कशाला? जेवत्यात का बघूया. पाण्याचं तांबे भरलं, पाहुण्यानं दिलं आणि विचारलं. विचारायची पद्धत कशी आहे माहिती आहे का? हा. तुम्ही जेवता का काय करता? म्हणली लाडू रानात आहेत. मग आता लाडू रानात तर घरात काय खायचं आहे? थांबा थांबा आम्ही जेवायला रानातच जातो. पाहुणे म्हणतो थांबा थांबा आम्ही जेवायला रानातच जातो. घाईनं पाहुणं रानात आलं तर ह्यो लाडू आऊत मारित होता. पाहुण्यानं बघितलं, आऊत थांबवलं. या पाहुणं म्हणला कधी आलाय? हो आलोय मगाशी. जेवण खाऊन आलाय का? नाही अजून. आता जेवायचं झालं तर म्हणला घरला जायला पाहिजे. पाहुणं म्हणतात का? हो तर म्हणला जिलेबी घरात आहे.
मग आता लाडू काढा फोडून खाल्यापेक्षा मऊ जिलेबी खाय आपण घराकडे जाऊया. आऊत सोडलं, गाडी बैल झोपली, पाहुण्यानं गाडीत घेतलं, हा घराकडे आला, दारात येऊन गाडी उभा केली, पाहुणं गाडीतनं खाली उतारलं आणि लगवर सोप्यात पुढच्या जाऊन उभा राहिला, हातोपाच्या गाडी घालत, का तर जिलेबी खायची आहे. होय. बैलांची नाव सगळ्यांनी ऐकली. एका बैलाचं नाव पाहुणा, दुसऱ्या बैलाचं नाव चाबूक. गाडी सोडीत असताना पाहुणा नावाचा बैल एकदम शाना हो, गाडीसनं बैल सुटला आणि गोट्यात आपल्या जागेवर जाऊन थांबला. आणि चाबूक नावाचा बैल जरा झोंड होता, त्यानं काय केलं, सापटीला हसरा मारला, बैल बाजूला पळाला. या बाजारानं दारातनं बायकोला हाक मारली. काय म्हणतो माहित आहे, हा पाहुण्याला बांधून घाल, चाबूक घेऊन येतो. पाहुणं जोत्यावर थांबले जिलेबी खाय. आता बैलांचे यांच्या नावं, पण पाहुण्याला बांधून घाली, चाबूक घेऊन येतो म्हणल्या पाहुण्याशी वाटलं आपला रिमांड काढल्याशिवाय आताही सोडित नाही. त्यांची जिलेबी बी नको, लाडू बी नको. परड्याकडच्या दारानं पाहुणं पशारलं. माईला सांगितलं तरी सुद्धा आलं नाही. आज पात्र बलिवलं तरी बी माघारी फिरल्याच नाही तो. अजिबात आली नाही तो. हा पण असोरामा असणाऱ्या मानकोजी शिंदे पाटलांना भडजीची दक्षिणा दिली आनंदानं त्यावेळेला. तर पुढचा पुढा माघारी बाबा रे आता करायला निघून आला आपल्या घरी ब्रेका थावाड्याला. चला असं असणार शिंदे पाटील आनंदानं घरी आलं. एवढं आपल्या असणाऱ्या बायकोला सगळी वर्णी सांगितली आणि 12व्या दिवसाला त्यावेळेला तर उद्या बाळ पाळण्यात पाहिजे आपण आता घालायला, सर्व सारी तयारी पाहिजे आपण ब्रेका आता करायला. दारी मांडव घातला, केळी खांबरवलं, उसा मांडव घातला, गावच्या गावाला आणि चौंडी गावाला सर्व सारा आमंत्रण लावले होते बाबा रे आता द्यायला. निरोप धाडला सर्व साऱ्याला, सासू घरच्या सुना, माया घरच्या लेकी त्यावेळेला. तर लावले होते बाबरे मानकुजी शिंद्यांच्या घरामध्ये लावले होते बाबरे आता यायला. दाटी झाली सुवासनींची, सुवासनी जमल्या घर वाड्याला, मुहूर्ताची वेळ आली, बाळ उचलून त्यावेळेला. तर पाण्यामध्ये लावली होती ब्रेका आता घालायला. मोठमोठवर घोगऱ्या ठेवल्या चारी कोण्याला, बाळाच्या कानात त्यावेळेला. तर कुरू लावली होती बाबा रे आता करायला आणि बाळाचं नाव लावले होते आता ठेवायला. एवढ्याचा अवधीला बाळाचं नाव ठेवलं त्या घर वाड्याला अहिल्या म्हणून त्यावेळेला. तर आईल्या लावली होती बाबा रे मानकुजी शिंद्याच्या घर ब्रेका आता वाड्याला. जेवू खाऊ घातलं जमलेल्या मंडळीला, ज्याच्या त्याच्या इतमामाप्रमाणे ज्याचा त्याचा मानपान त्यावेळेला. तर तिला बाबा रे आता असायला सर्व साऱ्यांनी पुढचा पुढा माघारी केला ब्रेका आता असायला. अशी सर्व सारी निघून गेली आपापल्या घर वाड्याला. आणि मानकुजी शिंद्याच्या घरी बाबा रे आता वाड्याला बाबा रे आईला लावली होती ब्रेका आता वाढायला. अशा असणाऱ्या आईल्या दिसा मासानं बाळ लागलं वाढायला, वाढता वाढता त्यावेळेला. तर दिवस लावलं होतं बाबा रे आता सरायला, महिन्यानं महिने लावलं होतं आता भरायला. अशी आईल्या 4-5 महिन्याची झाली, बाळ घरामध्ये उलट पालत लागलं व्हायला. आणि उलट पालत होत्याला बाळ आलं होतं बाबा रे आता रांगायला. एवढ्या वेळेत, एवढ्या टाइमात, एवढ्या वेळेत, एवढ्या टाइमात. सांगली जिल्ह्याला मिरज तालुका, तालुक्याच्या बाजूला दुधळ भावी गावाला. दुधाळाच्या कुळीला, या दुधाळाच्या कुळीला कार्तिक या नावाचा गा, कार्तिक नावाचा. भारत नावाचा, भारत नावाचा, गुलब्यागा प्रेमीवर, गुलब्यागा प्रेमीवर. माझ्या देवायाच्या ववीला 101 रुपयात लावला, माझ्या ढोलाला मी आभार मानला. झाल्या ती
रंगत्याला बाळ भिताडाला धरून त्यावेळेला उलट पालत उलट्याला बाळ लागलं रांगायला, रांगत्याला बाळ भिताडाला धरून उभा लागलं राहायला, पावलं लागलं टाकायला. आणि लाल होत बाबरे लहानताना बालब्रिका थाचा लायला. अशी ही आईल्या आई बापाच्या लाडात, आई बापाच्या प्रेमात या असणाऱ्या शिंदे घराण्यामध्ये दिव्याच्या ज्योतीनं, दिव्या सूर्याच्या तेजानं त्यावेळेला तर मुलगी लाली होती बाबरे लहानाची, थोर बाबरे आता व्हायला. असा बाळ वाढत वाढत दिवसा मासानं बाळ वाढलं, 4-5-6 वर्षी लुटली त्यावेळेला. आणि पुन्हा एका ब्रिकात हा दिवस आला. असणारी बाला हिल्या घरी मेंढ्यांचा व्यवसाय, मेंढ्या चालत असताना त्यावेळेला तर बाबरे मानकोजी त्यांच्या संगत लाली होती आईल्या पाठीमागून ब्रिकात हा यायला. नोकर चाकर सुद्धा घरी होत, मेंढ्या चाराय निघून जायचं कुठं मात्र त्या टायमाला. तर लाल होत बाबरे शिना नदी काठाला मेंढ्या ब्रिकात राखायला. असणारी ही अहिल्या बापा बरोबर जायची आणि ह्या शिना नदी काठाला त्यावेळेला तर जाऊन या बाबरे वाळू मध्ये जाऊन ब्रिकात हा बसायला. नाही नंदकुमार पांढरे सांगितले की मग अशा असणाऱ्या अहिल्या त्या बापा बरोबर जाऊन त्यावेळेला तर लाली होती बाबरे शिना नदी मध्ये आता जायला. वाळू मध्ये लाली होती पिंडा ब्रिकात हा करायला. नदियाच्या काठाला गा, नदियाच्या काठाला, वाळूयाच्या मकनाला गा, वाळूयाच्या मकनाला. सांगली या जिल्ह्याला गा, सांगली या जिल्ह्याला, मिरज या तालुका, मिरज या तालुका. तालुक्याच्या बाजूला या तालुक्याच्या बाजूला दत्त बघा नगराला, या दत्त बघा नगराला. कोण हाय रायाला, या कोण हाय रायाला, पांढरे या कुळीला आणि पांढरे या कुळीला. नंदकुमार नावाला, या नंदकुमार नावाला, मिलिटरी बघारी टायर डन देवयाच्या वावीला. ₹100 लावला माझ्या ढोलाला, मंडळाच्या वतीनं आभार मी मानला. असणारी अहिल्या शिना नदीच्या काठाला वाळू बसायची, वाळूपासून शिवलिंग बनवायचे त्यावेळेला. तर लाली होती शिवलिंग बाबारे आता बनवायला. बाजूवाची पिंडी लाली होती तयार आता करायला. त्याची पूजा करायची आणि हात जोडून बसायचं. हा लहानपणापासून तिला शंभू महादेवाच्या भक्तीचा त्यावेळेला तर छंद लागला बाबारे आता असायला. रोजीच्या ब्रिकात हा रोज आला. असा नित्यक्रम अहिलेचा चालू झाला. नित्य तासन तास त्या शिना नदीच्या काठाला तर जाऊन लाली होती बाबारे आईल्या ब्रिकात हा बसायला. बसून राहणारा अहिल्याने असा असताना मात्र त्या टायमाला आणि एका बाबारे आता दिवस आला. पुणे या जिल्ह्याला, पुणे गा जिल्ह्याला, पुणे बघा पासून 40 किलोमीटर.
या रमाचं नांदण माझ्या भीमाच्या जीवनात पडलं टपूर चांदण अशा असणाऱ्या या पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर त्यावेळेला ओहोळ बाबऱ्या त्या गावाला नीरा नदीचं ओहोळ वाहित गेलं. त्या नदीच्या काठावर होळ नावाचं गाव, त्या गावात त्यावेळेला तरी या गावच्या सुता बाबऱ्या थांबदाला या नदीच्या काठावर होळ नावाचं गाव आणि त्या गावात त्यावेळेला तर या गावच्या बाबऱ्या थांबदाला मल्हारराव होळकर त्यांची पत्नी गौतमाबाई होळकर या दोघांच्या पोटी त्यावेळेला तर खंडेराव मुलगा सुता बाबऱ्या तासायला एक दिवस असणारे बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर दोघ जण मिळून त्यावेळेला तर लालू तेव्हा चल बाबऱ्या आता करायला निघून आल्या नदी ब्रेका थातिराला घोड्यावर बघाया बसून रपेट लागल मारायला दोघांची बघाया स्वारीला त्या दोघांची बघाया स्वारीला दोघांची बघाया स्वारीला न दोघांची बघाया स्वारीला हिंडत बघाया फिरत न हिंडत बघाया फिरत न दुधाळ भावी या गावाला कोण गाईवर आयाला दादा सो बघाया नावचा भक्त गा माझ्या या देवाचा न देवा गायाच्या या भवीला बघाया समान 101 रुपया ढोलाला माझ्या मंडळाच्या बघाया वतीनं आभार बघा मी मानला त्यासाठी एक 5 मिनिटाची रेस्ट आहे.